मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि याच 5व्या दिवशी सीएसएमटी बाहेर आजही आंदोलकांची अशीच गर्दी पाहायला मिळते आणि आंदोलक सकाळचा नाश्ता सुद्धा करताना सध्या दिसतात आणि या संदर्भातले सगळे आजचे अपडेट घेण्यासाठी ताजे अपडेट घेण्यासाठी सीएसएमटी परिसरामधून आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत। पद्मेश, उपोषणाचा आजचा 5वा दिवस, तुमच्या सोबत काही आंदोलक दिसतात, आजचं एकूणच वातावरण कसं आहे? कारण की कोर्टामध्ये आजही 3 वाजता सुनावणी होणार आहे, अर्थात त्याकडे लक्ष असेल, मात्र तुमच्या सोबत जे आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया एकूणच परिस्थितीचे ताजे अपडेट्स। नक्कीच आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे। पहिल्या दिवशी अनेक जे मुंबईत आलेले जे मराठा आंदोलक होते त्यांचा पाण्याचा आणि त्याचबरोबर त्यांच्या जेवणाचा कुठेतरी हाल झाला होता, त्यामुळे आता जवळपास अनेक संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक ट्रक्स देखील आता मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। मराठा बांधव आता सकाळ सकाळी आझाद मैदानामध्ये हजारोंच्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या ते इकडे आपण जर पाहिलं की अनेक लाईनीमध्ये नाश्त्याचे ट्रक्स इथे तू श्रद्धा पाहू शकतेस की इथे जेवण वाटप करण्यात येते, अनेक पाण्याच्या बॉटला देखील वाटप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं की कुठेतरी हाल होऊ नये यासाठी आपण अनेक जे मराठा आंदोलक आहेत ते कुठेतरी ते जेवण वाटप करताना पाहायला मिळतं। आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू। सर, काय सांगाल, मोठ्या प्रमाणात ट्रक्स इथे सीएसटी मध्ये आले आहेत? या ठिकाणी असं झालं की दोन दिवसानंतर मराठ्यांची इतकी हालचाल झाली की संडास बंद, लाईट बंद, जेवणाचे हॉटेल बंद। त्यानंतर त्यांना वाटतं असं केल्यानंतर मराठे परत जातील, तर मराठे जेवणामध्ये सफरचंद, केळी, फरसाण, जिलेबी, अक्षरशः गुलाबजांबू, बर्फी हे सगळं घेऊन इतक्या प्रमाणात उपस्थित राहिले की पूर्ण मुंबई 8 दिवस खाऊ शकते। पूर्ण मुंबई 8 दिवस संपूर्ण मुंबईला पुरून उरण आणि मुंबई संपूर्ण 8 दिवस अन्न खाईल इतकं मराठ्यांनी या ठिकाणी उपस्थित केलं आहे। त्यामुळे मराठे आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटत नाहीत। मनोज दादा जरांगे हे जे सांगतील त्या शब्दावर आम्ही ठाम आहेत। ते बोलले 4 दिवस राहा, 8 दिवस राहा, तोपर्यंत आम्ही राहील एक मराठा। आपण जर बघितलं अजून काही आंदोलकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। सर, काय सांगाल, अनेक ट्रक सकाळपासून इथे आलेत, काल रात्री हा जी परिसर होता तो खाली झाला होता, पण आता पुन्हा एकदा आलेत? बरोबर आहे। काय परिस्थिती झाली, 2 दिवस अगोदर कुठला नाश्ता नाही, पाणी नाही आणि शासनाने सर्व हॉटेल्स वगैरे सर्व बंद करून टाकले। त्यामुळे आता राज्यातून सगळीकडनं कोणी मिरची आणतं, ठेसा आणतं, कोणी चपात्या आणतं, कोणी फरसाण आणतं, अशा ट्रकची ट्रक भरून आज आपल्या मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत। आणि खरोखर 8 ते 15 दिवस मुंबईमधील जे नागरिक आहे, मुंबईमधील जी जनता आहे ही उपाशी राहणार नाही एवढं अन्न आज इथं आझाद मैदानावरती आलेलं आहे, मराठ्यांनी आणलेलं आहे। त्यामुळे आम्ही आता एकच निर्धार आहे आमचा, इथं उपाशी तर कोणी मरणार नाही, परंतु आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही, हीच एक आमची आता ही शेवटची मागणी। आणि ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय इथून आम्ही हलणार नाही। आम्ही भर पावसात इथं राहणार पण जाणार नाही म्हणजे नाही। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही असं अनेक मराठा आंदोलक त्यांचं म्हणणे। जवळपास आपण 50 ते 40 ट्रक जे जेवणाचे आता सकाळी इथे आलेले आणि जे मराठा आंदोलक इथे आंदोलन करण्यासाठी त्यांच्यासाठी हे वाटप करतात। आपण पाण्याच्या बाटल्या असतील, त्याचबरोबर अनेक गोष्टी असतील त्या आता मराठा आंदोलक इथे वाटप करताना पाहायला मिळतात। पण माझ्या मागे तू जर बघितलं तर स्पीकरवरती देखील घोषणा होते, जे जेवणाचे ट्रक शिवाय ज्या बाकीच्या गाड्या आहेत त्या ताबडतोब वाशीच्या दिशेने हलवा असं कुठेतरी या उद्घोषणा मागे आपल्याला पाहायला देखील मिळतात। त्यामुळे आता पाहायला महत्वाचं असणार आहे की आता मराठा आंदोलक पुढची भूमिका काय घेतात। अगदी नाही, बरोबर आहे पद्मेश, आपण पाहतो या आंदोलकांचा आज 5व्या दिवशी सुद्धा तसाच उत्साह पाहायला मिळतोय। मात्र दुसरीकडे जरी हे आंदोलक आक्रमक झालेले असले किंवा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही तसा या आंदोलकांचा निर्धार। पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे। काल जो एकूणच सगळा गोंधळ झाला त्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी कुठेतरी आपल्या आंदोलकांना भावनिक साथ घातल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। दुसरीकडे जर पाहिलं तर जरांगेंची प्रकृती जी आहे ती काहीशी खालावलेली आहे, तर जरांगेंच्या प्रकृतीचे काही ताजे अपडेट्स मिळतात? नक्कीच आपण जर पाहिलं तर काल रात्री जेव्हा डॉक्टरांचं पथक आलं होतं तेव्हा जरांगे पाटील यांची देखील तपासणी केली होती। जरांगे पाटील यांनी मुंबईचे काही डॉक्टर त्यांना झापलं देखील होतं, कारण त्यांच्याकडे कुठेतरी एक ओल्ड अशी जी मशीन होती त्यामुळे त्यांना झापलं होतं। पण त्यांच्यासोबत जे संभाजीनगरहून आलेले जे पथक आहेत त्यांच्याकडून तेव्हा त्यांनी
त्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांची शुगर होती ती थोडीफार बरी होती. त्यामुळे आपण जर पाहिलं काल रात्री जरांगे पाटील यांची तब्येत थोडी बरी होती. आपण पाहिले आता जरांगे पाटील थोड्या वेळाने उठतील, त्यानंतर मीडियाशी देखील ते संबोधित करतील. अगदी ताजे अपडेट घेत राहू पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतो CSMT बाहेर या परिसरामध्ये मराठा आंदोलकांची आजही 5व्या दिवशी गर्दी पाहायला मिळते.